नमस्कार मित्रांनो, आजचा विषय साधा नाही. ही माहिती ऐकून कदाचित तुम्हाला धक्का बसेल, पण जर तुम्ही शेवटपर्यंत ऐकलं तर तुमचा स्वामीवर विश्वास कायमचा बदलू शकतो. तुम्हाला माहिती आहे का, असं म्हणतात, जो माणूस स्वामी चरित्र सारामृत वाचायला सुरुवात करतो त्याच्या आयुष्यात अचानक बदल घडायला लागतात. काहींना अचानक शांतता मिळते, काहींच्या आयुष्यात लपलेले सत्य समोर येतात आणि काहींना असे अनुभव येतात जे ते कुणाला सांगायलाही घाबरतात. गूढ सत्य. काही भक्त सांगतात, वाचन करताना त्यांना असं जाणवलं की कोणीतरी त्यांच्या आसपास आहे. कधी पुस्तक वाचताना अचानक अंगावर शहारे येतात, कधी डोळ्यात पाणी येतं कारण नसताना, कधी स्वप्नात स्वामी दर्शन देतात. हे फक्त योगायोग आहे का, की खरोखर स्वामींची कृपा अचानक बदलणारे आयुष्य? असंही दिसून आलं आहे, जे लोक मनापासून वाचन करतात त्यांच्या आयुष्यात अचानक नोकरीचे मार्ग खुलतात, अडचणी कमी होतात, वाईट सवयी आपोआप सुटतात. पण हा बदल नेहमी चांगलाच असतो असं नाही. धक्कादायक गोष्ट, काही वेळा स्वामी वाचन सुरू केल्यावर तुमच्या आयुष्यातील खोटे लोक दूर होतात. ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवला तेच लोक दूर जातात आणि तेव्हा आपल्याला वाटतं, हे माझ्यासोबत वाईट का होतं? पण खरं म्हणजे स्वामी तुमचं आयुष्य स्वच्छ करत असतात. एक गुपित जे फार कमी लोकांना माहीत आहे. स्वामी चरित्र सारामृत वाचताना तुमचं मन जसं आहे तसं समोर येतं. जर मनात भीती असेल ती वाढून दिसते, जर श्रद्धा असेल तर ती शक्ती बदलते. म्हणजे हे पुस्तक तुमचं खरं रूप दाखवतं. ही गोष्ट लक्षात ठेवा, हे वाचन फक्त टाईमपास नाही. जर तुम्ही फक्त चमत्कारासाठी वाचाल तर कदाचित तुम्हाला काहीच अनुभव येणार नाही. पण जर मनापासून श्रद्धेने वाचाल तर तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होईल. कल्पना करा, रात्री तुम्ही एकटे आहात आणि स्वामींचं नाव घेत आहात. अचानक मन शांत होतं, भीती निघून जाते. तेव्हा कळतं, कोणीतरी आहे जो दिसत नाही पण कायम सोबत आहे. मित्रांनो, स्वामी चरित्र सारामृत हे फक्त पुस्तक नाही, ते एक आरसा आहे जो तुमचं आयुष्य बदलवू शकतो. पण एक प्रश्न स्वतःला विचारा, तुम्ही खरंच तयार आहात का हा अनुभव घेण्यासाठी? जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.